तुमचं वेट वाढतंय कारण प्रॉब्लेम तुमच्या स्लीपमध्ये आहे. हो, तुम्ही डाएट करताय, एक्सरसाइज करताय, पण तरीही तुमचं वेट कमी होत नाही. त्याचं कारण हे आहे की प्रॉब्लेम तुमच्या डाएटमध्ये नाहीये, तुमच्या स्लीपमध्ये आहे. जर तुमची स्लीप व्यवस्थित नसेल तर तुम्ही वेट लॉस विसरून जा. तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमची स्लीप फिक्स करायला हवी. जर तुमची स्लीप व्यवस्थित नसेल तर बॉडी फॅट स्टोअर करायला लागते. तुम्ही एकदा चेक करा, रात्री तुम्ही उशिरा झोपताय का, किंवा झोपण्यापूर्वी तुम्ही मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही याचा जास्त उपयोग करताय का, किंवा जास्त मोबाईल स्क्रोल करताय का. यामुळे तुमचे क्रेविंग्ज वाढतात आणि मग बॉडी फॅट स्टोअर करायला लागते, बर्न करत नाही. आणि हा फॅट स्पेशली बेली एरियाजवळ जास्त स्टोअर होतो आणि त्यामुळे तुमचा वेट लॉस स्लो होतो. आणि मग तुम्हाला वाटतं की मी कमी खातोय किंवा मी कमी खातीये तरीही माझा वेट लॉस का होत नाहीये, आणि त्यामुळे तुमचा वेट लॉस हा स्लो होत असतो. इमॅजिन करा, दोन पर्सन आहेत, पर्सन ए आणि पर्सन बी. पर्सन ए जो आहे त्याची लाईफस्टाईल परफेक्ट आहे, त्याचं डाएट परफेक्ट आहे, त्याची एक्सरसाइज परफेक्ट आहे, पण त्याची स्लीप जी आहे ती 4 ते 5 तासांची आहे. आणि पर्सन बी जो आहे त्याचं डाएट हे नॉर्मल आहे, त्याचं एक्सरसाइज सुद्धा बऱ्यापैकी आहे, पण त्याची स्लीप 7 ते 8 तासाची आहे. आता बरेच लोक इथे म्हणतात की पर्सन ए जो आहे त्याचं वेट लॉस लवकर होईल, बट आन्सर हे आहे की पर्सन बीचं वेट लॉस लवकर होणार आहे, त्याला लवकर रिझल्ट येणार आहे, कारण त्याची डाएट व्यवस्थित आहे, म्हणजे नॉर्मल आहे, त्याचं एक्सरसाइज जे आहे ते सुद्धा बऱ्यापैकी आहे, पण त्याची स्लीप ही 7 ते 8 तासांची प्रॉपर स्लीप आहे. त्यामुळे त्याला लवकर हा रिझल्ट येणार आहे, कारण बॉडीची रिकव्हरी ही स्लीपमध्ये जास्त होत असते. तुम्ही एकदा चेक करा की तुमच्याकडून या काही मिस्टेक्स होत आहेत का, की रात्री लेट नाईट इटिंग होते का, मोबाईल जास्त स्क्रोल करताय का, झोपण्यापूर्वी मोबाईल जास्त यूज होतोय का तुमच्याकडून, किंवा रात्रीचं जेवण तुम्ही हेवी घेताय का, किंवा तुमचं स्ट्रेस मॅनेज नाहीये का, हे एकदा चेक करा आणि 5 सिंपल सोल्युशन्स फॉलो करा. पहिलं म्हणजे रात्रीचं जेवण हे लवकर घ्या आणि ते लाईट ठेवा. दुसरं म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी किमान 1 ते 2 तास आधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप किंवा कोणतीही स्क्रीन अवॉइड करा, बंद करा. तुमचं स्लीप टाइम फिक्स करा, 7 ते 8 तासांची प्रॉपर स्लीप घ्या. सेम टाइमला झोपा आणि सेम टाइमला उठा. रात्री किमान 10ला झोपा आणि सकाळी 6ला हे उठा. जर तुम्हाला 10ला रात्री झोपणं शक्य नसेल तर किमान 10:30 ते 11 या टायमिंगमध्ये झोपण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मीलमध्ये प्रोटीन्स ऍड करा, म्हणजे तुमचे क्रेविंग्स कंट्रोल होतील. वेट लॉस हा फक्त जिममध्ये नाही, तुमच्या किचनमध्ये आहे, आणि स्लीप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर स्लीप तुमची व्यवस्थित असेल तर वेट लॉस हा नक्कीच होतो. आणि त्यासाठी तुम्ही प्रोटीन इनटेक वाढवा, त्याचबरोबर तुमची स्लीप टाइम फिक्स करा, 7 ते 8 तासांची प्रॉपर स्लीप घ्या, मोबाईल किंवा कोणतीही स्क्रीन अवॉइड करा. याआधी सुद्धा मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत. जर स्लीपमध्ये कोणता प्रॉब्लेम येत असेल किंवा स्लीप व्यवस्थित नसेल तर त्याच्यासाठी कोणते फूड्स ॲड केले पाहिजे आपल्या डिनरमध्ये असतील किंवा मील्समध्ये असतील, डिनर केव्हा घेतला पाहिजे, अर्ली डिनर घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर जर नाईट वर्कर्स जे कामाला असतात त्यांची स्लीपसुद्धा खूप जास्त डिस्टर्ब असते, त्यांना वेट लॉस प्रॉब्लेम होतो किंवा गॅस, ब्लोटिंग, ॲसिडिटी असे प्रॉब्लेम्स जास्त वाढतात त्यांचे. तर ते कसे फिक्स करता येतील, ते कसे रिकवर करता येतील, त्यांची स्लीप कशी फिक्स करता येईल, याच्यासाठीचा माझा हा एक व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत लक्षात ठेवा, हेल्थ आहे तर सर्व काही आहे.